आज दिवसभर ज्या बातम्यांवर आपलं विशेष लक्ष आहे त्या महत्त्वाच्या 3 बातम्या आपण सुरुवातीला पाहूया। पहिली लक्षवेधी बातमी ठरतीये ती पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यातल्या मार्कडवाडी गावातली। इथले ग्रामस्थ बॅलेट पेपरवर मतदान करण्यावर ठाम आहेत आणि त्यामुळे गावात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत। आजपासून 5 डिसेंबरपर्यंत मार्कडवाडी या गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनानं हे मोठं पाऊल उचललेलं आहे। त्यामुळे आता ग्रामस्थांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर दुसरी बातमी आहे ती शपथविधी संदर्भातली। 5 डिसेंबरला शपथविधी होणार आहे। आझाद मैदानावर शपथविधीची सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे। माहितीचे घटक पक्ष सुद्धा या तयारीचा आज आढावा घेणार आहेत। हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आज या सोहळ्याच्या तयारीची पाहणी करणार आहेत। तिसरं लक्ष वेधणारी आपली बातमी ठरतीये ती म्हणजे भाजपचे निरीक्षक आज मुंबईमध्ये येणार आहेत आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची महाराष्ट्राचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तेव्हा हे दोन्ही नेते आज मुंबईमध्ये दाखल होतील अशी एक शक्यता आहे आणि 4 डिसेंबरला सकाळी 10 वाजता सेंट्रल हॉल विधान भवन इथं भाजपच्या आमदारांची बैठक होणार आहे। तेव्हा या 3 महत्त्वाच्या लक्षवेधी घडामोडींकडे आज ही 24 तासचं लक्ष असेल।